चंद्रकांत जयराम पाटील यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक स्पॉन्सर केले गेले. चंद्रकांत जयराम पाटील. तृतीय पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर स्वर्गीय अनंत बापू पाटील यांच्या स्मरणार्थ उमेश अनंत पाटील यांच्याकडून. चतुर्थ पारितोषिक आम्हाला स्वर्गीय पार्वती शंकर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ विनायक सुरेश म्हात्रे यांच्याकडून स्पॉन्सर केले. जे दिशा धाब्याचे प्रोप्रायटर आहेत. त्यानंतर मालिकेवर मॅनेजर सीरीज आम्हाला स्पॉन्सर स्वर्गीय दीपचंद्र शांताराम घरत यांच्या स्मरणार्थ देवेंद्र दीपचंद्र घरत ग्रामपंचायत सदस्य. उत्कृष्ट फलंदाजासाठी पारितोषिक आम्हाला स्वर्गीय सुदाम माधव घरत यांच्या स्मरणार्थ सागर सुदाम घरत यांच्याकडून. उत्कृष्ट गोलंदाज पारितोषिक देखील त्यांच्याच माध्यमातून स्पॉन्सर केले गेले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पारितोषिक आम्हाला स्वर्गीय रमेश गंगाराम मेटकर यांच्या स्मरणार्थ इसम रमेश मेटकर यांच्याकडून. त्यानंतर सामनावीर प्रत्येक मॅच मध्ये आपण बोलतोय जे आम्हाला स्वर्गीय महेश नारायण म्हात्रे यांच्या स्मरणार्थ कुमार यथेश महेश म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून सन्मान चिन्ह आपण बोलतोय जे आम्हाला स्वर्गीय धाकूबाई गजानन पाटील यांच्या स्मरणार्थ सौभाग्यवती कोमल राकेश पाटील ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून स्पॉन्सर केलं. या सर्वांचा विशेष धन्यवाद ज्यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. तर बोलू आपण सामन्याकडे. सामन्याला सुरुवात आवाज ऐकू आपण उमेश पाटील सरांचा. तर सामन्याला सुरुवात होते. झुंजार आणि छत्रपती स्टार झुंजार संघाने नाणेफेक जिंकली. प्रथम बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतलेला आहे. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. कल्पेश आणि विजय पाटील ही सलामीची जोडी. मनोहर मडवी पहिले षटक घेऊन यावेळेस पुढे येऊन फोर्सिंग स्टॉक एक कव्हरच्या दिशेने जाणारा हा फटका. एक धाव पूर्ण. दुसरी धाव तिथे पूर्ण केलेली आहे विजय पाटील यांनी आणि 2 धावांनी इथे खाते खोललेले आहे. दरम्यान तर सर्व संघ मालक तसे कर्णधारांना सूचना. उद्या होणारे सर्व सामने हे 3 षटकांचे राहणार आहेत आणि बरोबर 9 वाजता सर्वांनी यायचं आहे. बरोबर सर्वांनी 9 वाजता यायचं आहे. पुन्हा 1 धाव घेतली जाते. एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 3. मनोहर मडवी पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवर. यावेळी स्ट्राईकला आहे कल्पेश. समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. चेंडू हवेत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या झालेली ती 5. बिनबाद 5. पहिले षटक चालू आहे. मनोहर मडवी गोलंदाजी करतोय पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा मनोहर मडवी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटतोय. जीवनदान मिळतोय कल्पेशाला. 1 धावी तिथे मिळते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या 7. बिनबाद 7. झेल सोडलेला आहे कल्पेशाचा. जीवनदान मिळतोय कल्पेशाला.
निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडूने धावसंख्या येते 8. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगली धावसंख्या म्हणता येणार नाही, परंतु विकेटही गेलेला नाही. 8 धावा धावफलकावर लागल्या आहेत. अरे रोशन एडा करतात आहे आउट करायचा रोशनला. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 8. दुसरं षटक घेऊन अनिल म्हात्रे सज्ज झालेले आहेत. स्ट्राईकला फलंदाज कल्पेश, नॉन स्ट्राईकला आपण पाहू शकता साहिल येतोय. लाल पेन कुठे गेला लाल पेन. दरम्यान या स्पर्धेला भेट देण्यासाठी श्री मुकेश दत्तात्रय पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. तसेच श्रीकांत दत्तात्रय घरत यांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आपण व्यासपीठावर यायचं आहे. श्रीकांत घरत, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच विनायक म्हात्रे, विकेश पाटील, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं. यावेळेस फटका दमदार आहे. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार.
विनंती करेन आपल्या शुभ हस्ते श्री श्रीकांतजी घरे त्यांना सन्मानित करायचं आहे. कोपर प्रीमियर लीग या स्पर्धेला ते भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं खूप खूप धन्यवाद. श्रीकांतजी घरात यांना इथे सन्मानित केले जात आहे. पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह त्यांना देण्यात येत आहे. श्री मुकेश पाटील आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. श्री मुकेश पाटील तसेच विनायक म्हात्रे आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. श्री विनायक म्हात्रे काय काय ठीक आहे. हे बघ. खूप खूप धन्यवाद उमेश पाटील सर ज्यांचा आवाज आपण संमोचन कक्षामध्ये ऐकत होतो. आणि ओली आपण आजच्या या सायंकाळी सत्रामधील दुसऱ्या डावातील खेळाकडे व्यापीडायच दाखवलं जात आहे. KPL कोपर प्रीमियर लीग 2026 हे दिमागदार आयोजन आपण पाहतोय. रम्य सायंकाल देखते आज की शाम किस टीम के रहते नाम, लेकिन KPL कोपर प्रीमियर लीग की ये शाम, ये सुहानी शाम आप सभी के नाम. सायंकाळी सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. सूर्य आपली यात्रा संपवण्याच्या तयारीमध्ये सूर्य अस्ताला जाताना कोपरगावचे जाऊ संदेशजी पाटील यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यापीडाजुरा आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपल्याला खास आमंत्रित केलं जात आहे. उद्या मित्रांनो आमचं शेड्यूल बरोबर सकाळी 9 वाजता सुरू होईल. उद्या पहिला सामना जगदम स्ट्रायकर्स विपक्ष महाराष्ट्र सुपर किंग्स. तर ओले आपण सन्मान एक सन्मान आपण इथे करणार आहोत. संदेश पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. कोपरगावचे जाऊयात आणि त्यांचा इथे सन्मान आयोजन कमिटीचे मेंबर आपण पाहतोय शेखर पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान इथे केला जाते. पुष्पगुच्छ या सन्मान चिन्ह देऊन सन्मान इथे संपन्न केला जात आहे. तरी बोलू आपण सामन्याकडे. आव्हान ठेवले गेले ते एकूण 37 धावांचा. हो यावेळी मात्र काट्याचे सारे चिरून निघून जातो या सीमा पार बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मधून हा चौकार. संदीपने या स्वतःच संघाचं खातं उघडलंय या चौकाराने. आव्हान 37 धावांचा आहे. टार्गेट इज 37 आणि 37 या लक्ष्याचा पाठलाग इथून केला जात आहे. हो यावेळी मात्र चेंडूला खेळलेला ते शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडासा लेझी थ्रो आणि म्हणूनच 2 धावा कंप्लीट करण्याची इथे संधी मिळाली फलंदाजांना. धावसंख्या 6. लक्ष ठेवले गेले ते 37 रन्स. हो पावलांचा वापर करून फटका केलेला आहे.
क्या बात आहे, हाताने अडवला मात्र पायाने ढकलला, पडला, धडफडला, तडफडला, मात्र चेंडू देखील त्याने फेकला. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 7. 30 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. आव्हान ठेवले गेले ते 37 धावांचा. 37 या लक्ष्याचा पाठलाग इथून केला जाते. छत्रपती स्टार संघ आपण बघू या लक्ष्याचा पाठलाग करताना. ओ कहाँ पे निगाह, कहाँ पे निशाना. अंदर में तीर चलाने की कोशिश की थी बल्लेबाज ने. अंदर धुंधी फटका खेलण्याचा प्रयत्न. बने तो बने, नहीं तो फिर अब्दुल गनी. लगा तो मटका, नहीं तो फिर झटका. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 7. पहिले षटक मार्गस्थ आहे. हो यावेळी टायमिंग प्रॉपर केलाय आणि चेंडू निघून गेलाय या स्कोअरिंग रिझल्ट मधून. सीमा बार चौकार. मंडल कोपर यांच्या स्वप्नातून साकारले या केपीएल कोपर प्रीमियर लीग स्पर्धा मित्रांनो आपण पाहत आहोत. धावसंख्या 11. हो यावेळी मात्र या चेंडूने बॅट मध्ये संपर्क साधू शकला नाही फलंदाज आणि अखेर निर्धाव चेंडूने या पहिल्या षटकाची सांगते होते. पहिल्या षटका अंती आपण बघूया ती छत्रपती या स्टार संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे. बिनबाद 11 धावा. इथून 26 धावांची अजून आवश्यकता आहे. 18 चेंडूचा खेळ शेष आहे. डीजे साई सागर यांच्या माध्यमातून चौकाश षटकारून विकेट नंतर आकर्षक धून अगदी ठेवणीतली या धून पेश केल्या जात आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला चांगले मार्गदर्शन देखील उपलब्ध करून दिलेले आहे. होम फोटो लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केले जाते. अनिल केनी या मॅन फ्रॉम मानकोली आणि त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीम ही स्पर्धा कव्हर करत आहेत. गोलंदाज निखिल येतोय बॉलिंग ट्रैक पर. मजबूत देह इष्टी खाते पीते घराने के लग रहे. हो लॉब केले चेंडूला मात्र क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि हे काय घडलंय तर झेल ड्रॉप केला जातोय. जीवदान मिळते तिथे फलंदाजाला. निराशा पण बदल निखिल या क्षेत्ररक्षकावर कारण संधी निर्माण झाली होती विकेट ची मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाही. तर त्या अगोदरच तुम्ही लक्ष कमी ठेवलेलं आहे आणि लक्ष कमी ठेवताना अशा प्रकारे झेल तुम्ही सोडता म्हणजे स्वतःच्या आणि या संघाच्या पायावर देखील डोंडा मारून घेतल्यासारखं आहे. हो यावेळी मात्र चांगला चेंडू अगदी या डिफेन्स केलेला चेंडूला पुश करू खुश राहू. एका धावेवर खुश राहतात फलंदाज आणि एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 13 प्रीमियर लीग कोपर एकमेव असं गाव आहे महाराष्ट्रामधील ज्या गावामध्ये 2 प्रीमियर लीग स्पर्धा खेळल्या जात आहेत. हो यावेळी मात्र चांगला चेंडू पूर्णपणे चक्कीत बीट केलेला आहे फलंदाजाला. औसट ऑफस्टोम चेंडू हाताळला जातोय. पंच देखील फुटबॉल स्किलचा वापर करताना भाऊ पाटील सर पाहायला मिळतात. भाऊ पाटील सर देखील एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत मात्र पंचांची कामगिरी बजावण्यासाठी त्यांनी क्रिकेटला रामराम ठोकलेला आहे.
हो 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 यावेळी मात्र चेंडूला फिरकून दिलेलं आहे. या झोल तर पकडलंय मात्र या सीमाच्या बाहेर अगदी लगान फिल्मची आठवण ताजी करून देताना पूर्ण करतात. या सिंगलने या छत्रपती स्टार संघाची धावसंख्या पोहोचते या 20 वर आणि इथून 17 धावांची अजून आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 17 धावा इक्वेशन पाहायला मिळतंय. हो हो यावेळी मात्र या धावला प्रयत्न स्पीड होतो यशस्वी पडला धडपडला मात्र प्रयत्न देखील चांगला पाहायला मिळालेला आणि अखेर फलंदाजाला आउट करण्यात देखील तो यशस्वी ठरलेला आहे. भाऊ पटेल सर आणि सुनील म्हात्रे सर फलंदाज क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. येस फलंदाज सेफ आहे. आपण पाहतोय लेग बॅचचा इशारा पंच भाऊ पाटील सरांकडून दिला जातो. भाऊ पाटील सर मांडीवर हळू थाप मारा नंतर मांडी मोडायची आणि या वयामध्ये आता हाडे जुळली जाणार नाहीत. जिंदल कंपनीचा रॉड वापरावा लागेल. आता मात्र इक्वेशन आपण बघू या 12 चेंडूने इथून 16 धावांची आवश्यकता आहे. होम फोटो लाईव्ह टीव्हीच्या माध्यमातून नीट आणि क्लीन टेलिकास्ट दाखवलं जात आहे. अजून या वाहिनीला आपण लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच मित्रांनो करा कारण मोठ्या मोठ्या स्पर्धा या लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. समीकरण आपल्यापर्यंत पोहोचवतोय 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. समीकरण तिसऱ्यांदा दुसऱ्यांदा सांगून ते वाढणार नाही आणि कमी देखील होणार नाही. 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. आवाज आलेला नाही तो तुमचा दोष आहे. हो यावेळी मात्र चेंडूला फिरकून दिला पिकअप शॉट चेंडू निघून जातो या स्कोरच्या वरून सीमा बार षटकार. क्या बात है. फुलटा चेंडू इथे मात्र टर्न केलेल्या चेंडूला स्कोरलेग रेजामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव फलंदाज पूर्ण करतात. 2 धावने संघाची धावसंख्या देखील वाढताना पाहायला मिळते आणि इथून केवळ 2 धावने दूर आपण बघतोय आता मध्ये छत्रपती स्टार हा संघ.
तिथे पुढे जाऊन हा फटका केला, विनिंग शॉट, गॅप मोठा, नाही धावांचा टोटा, चेंडू निघून गेले सीमा पार चौकार आणि आज की शाम छत्रपति स्टार टीम के नाम. आणि या संघ मॅन मॅच ज्याची फलंदाज राहिलेली फर्स्ट क्लास, तो फलंदाज मॅन ऑफ द ठरलाय कैलास. छत्रपती स्टार संघाचा स्टार फलंदाज कैलास ठरलाय या सामन्याचा सामनावीर. कैलास मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक दिले जातील. मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये 3 पारितोषिके मित्र आपण पाहतोय. जे आकर्षक ट्रॉफी मॅन ऑफ द मॅचची आपण पाहत आहोत ते आम्हाला स्पॉन्सर केलेले स्वर्गीय महेश नारायण म्हात्रे यांच्या स्मरणार्थ कुमार यथेश महेश म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून. त्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये जे फूड बॅग पाहतोय